उपस्थित आहेत आणि त्या माहिती देत असताना आपण जर वातावरण सगळ्या परिसराचं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही आज ठेवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय, जो किला कोर्टाबाहेर सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला होता। प्रणाली, एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामधला की जे आरोप सदावर्तेंवर झाले त्यात तर चौकशी होणं अपेक्षित आहेच, मात्र पोलिसांना अशा प्रकारे खूप मोठा मॉब किंवा गटागटाने काही लोक शरद पवारांच्या घरावर चाल करून जातील अशी आधीच माहिती मिळाली होती, असा जो एक सूर उमटतोय आणि आरोप होतोय त्याच्याविषयीच्या काही गोष्टी, काही अपडेट समोर येत आहेत का, की तरी सुद्धा पोलिसांनी तिथली सुरक्षा व्यवस्था का वाढवली नाही? सुवर्ण, अगदी हाच कळीचा मुद्दा आहे आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आहे जो सदावर्ते यांच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे। जेव्हा पोलीस कोठडीमध्ये अशा पद्धतीची माहिती मिळाली असा दावा सरकारी वकील करतायत की 4 कर्मचारी जे आहेत ते 4 कर्मचारी माफ करा 4 लोक आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 यूट्यूबचे पत्रकार आहेत, ते यूट्यूबचे पत्रकार आणि यांनी या सगळ्यांना हे सगळं षडयंत्र आधीपासून रचलं जात होतं याची माहिती होती आणि त्यांनी सगळं हे ठरवून केलेलं आहे। प्रसारमाध्यमांच्या इतर प्रतिनिधींना कळवलं, मग ते घटनास्थळी दाखल झाले, अशा पद्धतीचा दावा जो सरकारी वकिलांनी केला होता त्यावर सदावर्ते यांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला की जर हे सगळं पत्रकारांना माहिती होतं, जर हे पोलिसांना आधीच माहिती होतं तर पोलिसांनी घटनास्थळी चांगला बंदोबस्त का केला नाही, जी घटना टाळता येऊ शकत होती ती पोलिसांनी का टाळली नाही, असा एक महत्त्वपूर्ण सवाल आज सदावर्ते यांच्या वकिलांनी उपस्थित केला आहे, ज्याच्यावरचं उत्तर अजून तरी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेलं नाही। आपल्याला माहिती आहे की या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण अहवाल गृहमंत्र्यांनी थर्ड पार्टीकडून मागवलेला होता आणि तसा अहवाल तयार झालेला आहे जो गृहमंत्र्यांकडे आहे। त्यामुळे या अहवालामध्ये पोलिसांनी नेमका कुठे कुठे कसूर केला, पोलिसांनी कुठल्या गोष्टींची माहिती जी आहे ती घेतली नाही किंवा माहिती असल्यावर सुद्धा त्यावर ॲक्शन घेतली नाही, या सगळ्या गोष्टी त्या अहवालात म्हटलेल्या आहेत। प्रणाली, काही क्षणासाठी तुला थांबवते, क्षमा कर, कारण आपल्यापर्यंत बातमी येते, ही बातमी अशी आहे की निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। न्यायाधीश निकालाचं वाचन करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुझ्यापर्यंत ही बातमी येईल की नेमकं सदावर्तेंना जेल होते का बेल मिळतो। ही खरं तर अत्यंत महत्त्वाची आघाडीची बातमी आहे। पुढच्या काही क्षणामध्ये प्रणाली आपल्याला सांगतील की दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे आणि आता नेमका निकाल काय हाती येतो। कोर्टात निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे, न्यायाधीश निकालाचं वाचन करतायत अशी माहिती मिळते। त्यामुळे या निकालामध्ये नेमकं सरकारी वकिलांनी जी मागणी केलेली आहे की अजून काही दिवसांची पोलीस कोठडी सदावर्तेंना हवी आहे, तर सदावर्तेंना पोलीस कोठडी मिळते का नाही मिळत, का त्यांना बेल मिळते, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। आणि पुढच्या काही क्षणामध्ये, कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रणाली आपल्याला सांगतील, कोर्टातून आपल्याला माहिती येईल की न्यायाधीशांकडून निकालाचं वाचन सुरू झाले, त्यात नेमकं काय समोर येत आहे, निकाल नेमका काय लागतो हे पुढच्या काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल। प्रणाली, काही अपडेट? ही आपण बघतोय जी दृश्य आहेत ती 8 एप्रिलची दृश्य आपण बघत होतो, ज्या दृश्यांमध्ये सुप्रिया सुळे आपल्याला दिसत होते आणि आता ही थेट दृश्य गिरगाव कोर्टाच्या बाहेरून आपण बघतोय। गिरगाव कोर्टाच्या बाहेरची दृश्य, कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, ती अधिक कडक करण्यात आलेली आहे। आमचे एक प्रतिनिधी अजित मांढरे आतमध्ये कोर्टात आहेत आणि आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कोर्टाबाहेरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। या दोघांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात ताज्या काय गोष्टी घडामोडी घडतायत ते पोहोचतं आहे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत। आणि ही दृश्य आहेत 8 तारखेची, ज्या वेळेला हल्ला झाला त्यानंतर सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर पोहोचल्या, तिथे सगळ्या जमा झालेल्या पत्रकारांनी असेल किंवा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी असेल त्यांना गर्दी केली होती, त्यांच्या आजूबाजूला त्या बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, शांत राहा असं सांगत होत्या एसटी कर्मचाऱ्यांना। ही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांची आणि हल्ला झाला तेव्हाची ही दृश्य आहेत, ज्या वेळेला खूप मोठ्या संख्येने मॉब सिल्व्हर ओकच्या दिशेने धावत आला तेव्हाची ही दृश्य आहे। 8 एप्रिलची ही वेगवेगळी दृश्य आपण बघतोय। सुप्रिया सुळे या चर्चेसाठी तयार आहेत, मी बोलायला तयार आहे असं वारंवार सांगत होत्या। त्यानंतर विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी आले तेव्हाची दृश्य आपण बघतोय। ही सगळी वेगवेगळी दृश्य 8 तारखेची आपण बघतोय, ज्या वेळेला ही घटना घडली, खूप मोठी ही घटना घडली होती। सिल्व्हर ओकवर खूप मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांचा एक मॉब अक्षरशः चाल करून गेला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण त्यांच्या हातात दगड होते, चप्पल होत्या, त्यांनी त्या दगडांनी आणि चप्पलांनी
सिल्व्हर ओकच्या दिशेनं ते भिरकावले, त्यात काही जण जखमी झालेत अशी सुद्धा माहिती मिळते आहे। गिरगाव कोर्टामध्ये सदावर्तेंच्या बेल की जेल यावरची सुनावणी सुरू आहे। 2 दिवसासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना, जे 109 कर्मचारी ताब्यात होते, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती आणि सदावर्तेंना पोलीस कोठडी 2 दिवसाची मिळालेली होती। आता आज 11 तारीख 3 वाजता कोर्टात हजर केलं गेलं। गिरगाव कोर्टात त्यांना हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला। सदावर्तेंच्या वकिलांनी आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला। ही दृश्य 8 तारखेची आपण बघता आहात, जेव्हा सिल्व्हर ओकवर सगळे कर्मचारी दाखल झाले। आक्रमक, अत्यंत आक्रमक असे हे कर्मचारी होते। त्यांनी दगडफेक केली, चप्पलफेक केली। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलीस कमी संख्येने असल्या कारणाने हे सगळे आतपर्यंत घुसले। ही सगळी दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत। इतकं अचानक हे सगळं घडलं की कळायच्या आत तिथून कर्मचारी आत घुसलेले होते। सिल्व्हर ओकवर त्यांनी दगडफेक केली, चप्पलफेक केली। हा एक प्रकारे हल्ला केला असंच आपल्याला म्हणावं लागेल। आणि शरद पवार त्यावेळी निवासस्थानावर उपस्थित होते, त्यामुळे तर अजून गदारोळ उडाला। असं अचानक कसं काय घडू शकतं आणि इतक्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी दाखल होतात, हे इंटेलिजन्स फेल्युअर सुद्धा आहे। इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले। पोलिसांना जर आधीपासून माहिती होतं की खूप मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर येऊ शकतात, तर तिथे पोलीस व्यवस्था का नाही वाढवली गेली असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला। गेले 2-4 दिवस सतत या विषयीच्या चर्चा होत आहेत। हा एक सुनियोजित कट होता आणि सदावर्ते या मागचा सूत्रधार आहेत असाही आरोप होतो आहे। प्रदीप घरत यांनी वेगवेगळे आरोप केलेत। निकालाचं वाचन पूर्ण झालेलं आहे, निकालाचं वाचन पूर्ण होत आहे। न्यायाधीश निकाल वाचून दाखवत आहेत। सदावर्तेंना आज 3 वाजायच्या दरम्यान गिरगाव कोर्टामध्ये हजर केलं गेलं। सदावर्ते गाडीत बसताना पोलिसांच्या आपल्याला दिसतायत, तिथून ते गिरगाव कोर्टामध्ये केले। आणि पुन्हा एक अत्यंत महत्त्वाची या घडीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। निकालाचं वाचन झालेलं आहे, तिथून अपडेट आपल्यापर्यंत